जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी फार जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही तुमचं रिचार्ज संपल्यानंतर जो काही तुमचा महिन्याचा पॅक असेल, जे काही तुमची व्हॅलिडिटी असेल, तर रिचार्ज संपल्यानंतर तुम्ही कशा तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट चालू शकता. बिना रिचार्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या फोनामध्ये नेट चालू शकता, ते पण 2 GB पर डे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट चालू शकता. तर ही ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ हा लास्ट पर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण त्याआधी व्हिडिओला जरा स्किप करू नका, कारण मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही 2 GB पर डे वापरू शकता. सगळ्यात आधी मित्रांनो, विषय कसा जातो की तुम्ही कोणत्या प्रकारचं पॅकचा रिचार्ज मारलेला आहे. जर का तुम्ही 300 मारले असेल 5GB, तर 5G सुद्धा तुमच्या फोनामध्ये चालतं. पण आता सगळ्यात जास्तीत जास्त 5G फोन घेतात, त्यामुळे सगळ्यांचे मोबाईल आता 5G झाले. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा व्हॅलिडिटी पॅक ज्यावेळेस संपतो, तर त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे 2 GB पर डे वापरू शकता. सगळ्यात पहिली ट्रिक तर तुम्हाला, जर का तुमचा 4G असेल, 4G वाल्यांना ही सगळ्यात जास्त संधी आहे. पण 5G एखाद्या वेळेस जर कधी 5G वाल्यांकडे जो फोन आहे, जे 5G वापरतात, जर कधी त्यांना हा मेसेज आला नाही, आपला जो मेसेज येतो ना 50% संपलं, 100% संपलं, तर तो मेसेज जर कधी आला तर तुमच्यासाठी चांगलीच आहे. पण तो मेसेज तेव्हाच येतो जेव्हा आपलं 5G बंद होतं. पण 5Gच्या एरियामध्ये असल्यावर तो मेसेज तुम्हाला येणार नाही, कारण तेव्हा 5G नेट आपलं चालू असतं. तर 4G वाल्यांना मी तुम्हाला सांगतो काय करायचं. जेव्हा तुम्हाला 50% 100% मेसेज येतो, जेव्हा तुम्हाला 100% मेसेज येईल की तुमचा 100% डेटा संपलेला आहे, त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज येईल खाली. तुमच्या SMS मध्ये चेक करा. ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल, जिओ असेल, VI असेल, एअरटेल असेल, कोणतंही कार्ड असेल, तर तुम्हाला एक SMS येईल. त्या SMS मध्ये खाली काहीतरी लिहिलं असतं, *56 असं काहीतरी लिहिलं असतं का नसतं. मग त्यावेळेस तुम्ही जेव्हा तुम्ही एखाद्याला फोन लावल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा डायल पॅड ओपन करता, त्यावेळेस तुमचा डायल पॅड ओपन करा. तिथं जो OTP असेल, OTP कोड, तर तो त्याच्यावरती पेस्ट करायचा, म्हणजे तोच अंक त्याच्यावरती टाकायचा. म्हणजे तुम्हाला 2 GB पर डे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते फक्त तुम्हाला एका दिवसापुरता येणार. ही गोष्ट लक्षात ठेवा, एका दिवसापुरतं तुम्हाला ते येणार 2 GB फक्त, की जो काही तुम्ही तो कोड टाकाल. पण सगळ्यात महत्वाचं सांगायला जर कधी गेलं तर ते फक्त एक लोन असतं, की तुमचं रिचार्ज संपल्यानंतर तुम्ही किती घेतलंय. 2 GB तर तुम्हाला येईल, पण रिचार्ज संपल्यावर सुद्धा येऊ शकतं, याची खात्रीता मी देऊ शकत नाही. ज्यावेळेस तुमचं रिचार्ज असेल, ज्यावेळेस तुमचं नेट संपेल, त्यावेळेसच तुम्ही ते करू शकता. जर का तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल, बिना रिचार्जचं जर का तुम्ही ते टाकलं, तर तुमच्या मोबाईलमध्ये नेट येणार नाही. कारण त्यासाठी आपला व्हॅलिडिटी प्लॅन हा मोबाईलमध्ये असला पाहिजे, त्यावेळेसच तुम्हाला ते नेट येईल आणि तेच नेट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वापरू शकता. पण जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस रिचार्ज कराल, त्या रिचार्ज मधले तेवढीच MB ते परत वापस घेणार. जसं आपण बँकेमध्ये पैसे लोन घेतल्यानंतर आपण ते लोनचे हप्ते भरतो, तसंच ज्यावेळेस तुम्ही आता जर कधी त्यांच्याकडून नेट घेतलं, तर तसं पुढच्या वेळेस रिचार्ज केल्यानंतर ते नेट तुमचं परत घेतलं जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही ट्रिक लक्षात ठेवा, आणि तुम्हाला एक ट्रिक बद्दल काय वाटतंय, योग्य आहे की अयोग्य आहे, हे मात्र मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.